नमस्ते फ्रेंड्स. तर आज आपण डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन आणि रिलेव्हंट डॉक्ट्रिन्स इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट मधले बघणार आहे आणि हे फक्त आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतोय. ओके. तर डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन याचा अर्थ काय? कलरेबल म्हणजे काय? डिस्गस्ड, कॅमोफ्लॉग्ड, डिसेप्टिव्ह इन अपीरन्स. म्हणजे काय की दिसताना वेगळं दिसणं आणि पर्पज वेगळा असणं, याचा एक अर्थ होतो. याचा लिगल मिनिंग काय होतं बघा. कलरेबल लेजिस्लेशन refers to situation where legislation appear to act within its power. म्हणजे लेजिस्लेशन अशी वाटते आपल्याला की लेजिस्लेचरने जो कायदा केलेला आहे तो त्याच्या पॉवर मध्ये केलेला आहे असं वाटतं, बट इन रियालिटी इट ट्रान्सग्रेस द कॉन्स्टिट्युशनल लिमिट. म्हणजे ज्यावेळी आपण त्या लेजिस्लेचरच्या लेजिस्लेशनकडे बघतो त्यावेळी आपल्याला वाटतं की त्यांनी त्यांच्याच पॉवर मधल्या एखाद्या विषयावरती कायदा केलेला आहे, बट इन रियालिटी त्याने काय केलं? ट्रान्सग्रेस कॉन्स्टिट्युशनल लिमिट. म्हणजे कॉन्स्टिट्युशनने जे लिमिट दिलेले आहे ते लिमिट त्यांनी क्रॉस केलं असलं पाहिजे. बाय डुईंग इनडायरेक्टली व्हॉट इट कॅनॉट डू डायरेक्टली. आता ही एक फ्रेज आपल्याला या आन्सर मध्ये खूप वापरायची आहे की बाय डुईंग इनडायरेक्टली व्हॉट इट कॅनॉट डू डायरेक्टली. म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली ती गोष्ट केली जी त्यांना डायरेक्टली करणं पॉसिबल नाही. आता बघा, हे एक डॉक्ट्रिन आहे. व्हॉट कॅनॉट बी डन डायरेक्टली कॅनॉट बी डन इनडायरेक्टली. व्हॉट कॅनॉट बी डन इन डायरेक्टली कॅनॉट बी डन डायरेक्टली. म्हणजे जे प्रत्यक्षरित्या तुम्ही करू शकत नाही ते अप्रत्यक्षरित्या सुद्धा तुम्ही करू शकत नाही. जे करणं तुम्हाला पूर्णपणे प्रोहिबिट आहे, तुम्हाला म्हणजे कोणाला? आपल्या याच्यामध्ये सेंट्रल लेजिस्लेशनला, ज्याला पार्लमेंटला किंवा विधानसभेला, ज्यांना ते डायरेक्टली करणं प्रोहिबिट केलेलं आहे ते इनडायरेक्टली सुद्धा ती गोष्ट करू शकत नाही. तर या कन्सेप्ट डॉक्ट्रिन इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट लेजिस्लेटिव्ह पॉवर इज लिमिटेड बाय कॉन्स्टिट्यूशन. लेजिस्लेचर पॉवर इज लिमिटेड बाय द कॉन्स्टिट्यूशन. लेजिस्लेचरची पॉवर कशाने लिमिट केलेली आहे? कॉन्स्टिट्यूशनने केली. इफ लेजिस्लेचर लॅक्स द कॉम्पिटन्स ओव्हर सब्जेक्ट. आता ते आपण सब्जेक्ट बघितलेले आहेत बघा, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. तर जर लेजिस्लेचर वरती तो कॉम्पिटन्स नसेल तर त्यांनी त्या विषयावरती, त्या मुद्द्यावरती अजिबात कायदा करायचा नाही. इट कॅनॉट इव्हेड कॉन्स्टिट्यूशन बाय गिव्हिंग लॉ अ फॉल्स लेबल ऑर फॉर्म. म्हणजे काय की तुम्ही लेबल वरती एक द्यायचं. आता कलरेबल लेजिस्लेशन म्हणजे काय की एखादा तुम्ही कायदा बनवताय, त्या कायद्याला तुम्ही नाव देताय आणि त्या नावाच्या आधारे जर आपण इंटरप्रिटेशन केलं तर आपल्याला काय वाटतं? तो युनियन लिस्ट मधला भाग आहे, बट त्यातला आतला पूर्ण पर्पज किंवा पूर्ण सेक्शन, सबसेक्शन, प्रोव्हिजन्स वाचले तर ते स्टेट लिस्ट मधले आहेत. म्हणजे कलरेबल म्हणजे काय की दिसताना ते तुम्ही असा कलर लावायचा की नाही नाही, हा युनियन लिस्ट मधला कायदा आहे, बट इन फॅक्ट त्याच्या आतमध्ये जे पॅरामीटर्स आहेत ते स्टेट लिस्ट मधले आहेत, किंवा उलट सुद्धा अशा पद्धतीचं गोष्ट आहे. आता याच्यामध्ये बघा, कोर्ट एक्झामाइन द सबस्टन्स. म्हणजे कोर्ट काय बघणार? सबस्टन्स. आता ते एक्झाम्पल आपण बघितलं ना, कोर्ट त्यातले प्रत्येक सेक्शन्स वाचणार, त्याचे प्रोव्हिजन्स वाचणार, रिअल ऑर नेचर ऑफ द लॉ, नॉट मेअरली फॉर्म्स ऑर आउटवर्ड अपियरन्स. म्हणजे कोर्ट फक्त त्याचा बाहेरचा भाग अजिबात बघणार नाही. कोर्ट पूर्णपणे त्याचा सबस्टन्स बघणार आणि मग ठरवणार. आता त्याच्यासाठी कॉन्स्टिट्युशनल बेसिस कुठला आहे आपण परत सांगितलं, आर्टिकल 245 आणि आर्टिकल 246. आर्टिकल 245 आणि 246 परत डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन मध्ये हे सेक्शन्स, हे आर्टिकल येणं. डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेशन पॉवर, लेजिस्लेटिव्ह पॉवर कशी, कोणत्या कोणत्या, आणि 7th शेड्यूल. आपण बोलताना लास्ट लेक्चरला सुद्धा बोललो, 7th शेड्यूलला एकत्रितरित्या वाचता येतं. 246 प्लस 7th शेड्यूल असं युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. याच्यामध्ये जशी पॉवर दिलेली आहे तशीच त्यांनी कायदा करायचा आहे. इफ लॉ फॉल्स आउटसाइड द लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स ऑफ एनॅक्टिंग बॉडी, इट मे इट मे बी स्ट्रक डाऊन ॲज अ कलरेबल लेजिस्लेशन. म्हणजे जर तो कायदा त्यांच्या कॉम्पिटन्सच्या बाहेरचा असेल तर त्याला स्ट्रक डाऊन केला जाईल, आणि त्याच्यासाठी आपण कोणत्या प्रिन्सिपल लावलं जाईल? कलरेबल आहे म्हणून. आता परत याच्यामध्ये बघा, कलरेबल लेजिस्लेशन डज नॉट मीन्स फ्रॉड ऑर बॅड फेथ. म्हणजे बघा, कलरेबल लेजिस्लेशन म्हणजे फ्रॉड किंवा बॅड फेथ नाही. त्याच्यामुळे काय? लेजिस्लेचर मे ऍक्ट ऑनेस्टली. लेजिस्लेचरने ऑनेस्टली सुद्धा कायदे असले, बट स्टील एक्सिड कॉन्स्टिट्युशनल लिमिट. म्हणजे लेजिस्लेचरचा पर्पज चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे, फ्रॉड नाही केला, गुड पर्पज आहे, सगळं इंटेन्शन बरोबर, पण कॉन्स्टिट्युशनल लिमिट नसेल तर त्याला परमिशन दिली जाणार. द डॉक्ट्रीन इज कन्सर्न्ड विथ लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स. म्हणजे डॉक्ट्रीन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन हे कोणत्या याच्यामध्ये आहे? लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स. लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स म्हणजे काय? कायदेमंडळाचा अधिकार, कायदेमंडळाचा अधिकार. नॉट लेजिस्लेटिव्ह इंटेन्शन. कायदेमंडळाचा अधिकार बघणार, अधिकार क्षेत्र बघणार,
त्याच्यामध्ये कायदेमंडळाचं इंटेन्शन बघितलं जाणार नाही, त्यांचा पर्पज काय होता बघितलं, फक्त त्याचा कॉम्पिटन्स आहे का, त्या विषयावरती ते कायदे करू शकतात का नाही. आता एक थोडं सिंपल एक्सप्लेनेशन मध्ये बघूया आपण. याच्यामध्ये बघा, इमॅजिनेशन आपण करूया. याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन टेल्स द स्टेट यू कॅनॉट लेजिस्लेट ऑन दिस सब्जेक्ट, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनने एखाद्या याला सांगितलं की तुम्ही एखाद्या सब्जेक्ट वरती कायदा करू शकत नाही. इफ द स्टेट, म्हणजे तरच काय, स्टेटने त्याचं नाव बदललं. आता स्टेट नाव, राज्याचं नाव बदलण्याचा अधिकार आपल्या देशामध्ये कुणाला आहे? कुणाला आहे? पार्लमेंटला. अल्टर लँग्वेज वगैरे किंवा यूज अ डिफरंट मेथड्स वगैरे. बट अचीव द सेम प्रोहिबिशन ऍज अ रिझल्ट देन लॉ इज, म्हणजे जर समजा हे स्टेटला करणं प्रोहिबिट केलेलं आहे, म्हणजे त्याच्या बाउंड्रीज बदलणं वगैरे, हे आपण आर्टिकल आर्टिकल 3 आर्टिकल 4 याच्यामध्ये बघतो. तर ते जर समजा तो जर ऍक्ट स्टेटने केला तर तो कलरेबल याच्यामध्ये येतो. तर नॉर्मल एक्झाम्पल्स बघा. टॅक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय, स्टेट कॅनॉट इम्पोज इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स लावण्याचा अधिकार कुणाला आहे? फक्त सेंट्रल युनियन सब्जेक्ट मध्ये आहे, त्याच्यामुळे पार्लमेंटच लावतात. इट पासेस अ लॉ कॉलिंग स्पेशल फीज, म्हणजे स्टेटने जर समजा असा एखादा कायदा काढला आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं की स्पेशल फी लावतोय आम्ही, बट फी बिहेव्स एक्झॅक्टली लाईक इन्कम टॅक्स, बट ती फी इन्कम टॅक्स सारखी असेल तर ते काय, त्याला काय म्हणणार आपण? कलरेबल. म्हणजे टॅक्स करण्याचा अधिकार कुणाला? इन्कम टॅक्स. म्हणजे तुम्ही टॅक्सच घेताय, पण त्या टॅक्सला नाव काय दिलंय? म्हणजे कलर दिला, त्याला एक कलर दिला वेगळा, त्या टॅक्सच्या ला कलर दिला. कलरेबल लेजिस्लेशन म्हणजे त्याला एक वेगळा कलर दिला आणि तुम्ही म्हणताय की नाही, याला आम्ही स्पेशल फी म्हणतोय, तर ते तसं सुद्धा अलाव नाही. परत प्रॉपर्टीच्या कॉन्टेक्स्टमध्ये स्टेट कॅनॉट कॉन्फिस्केट प्रायव्हेट प्रॉपर्टी, म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी घेण्याचा अधिकार स्टेटला आहे का नाही? इट पासेस ट्रान्सफरिंग लँड टू द स्टेट विदाउट कंपन्सेशन अनदर, म्हणजे या पद्धतीच्या केसेस झालेल्या आहेत आणि आपण त्या खाली सुद्धा डिस्कस करणार आहे. म्हणजे स्टेटने जर एखाद्याची प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्याला काय केलं पाहिजे? कंपन्सेशन दिलं पाहिजे आणि ते अप्रोप्रिएट कंपन्सेशन दिलं पाहिजे. तशा पद्धतीचा कायदा केला म्हणजे एखाद्याची प्रॉपर्टी घेऊ शकत नाही. आता हे एक्झाम्पल थोडंसं राईट टू प्रॉपर्टी आणि थोडंसं कॉम्प्लिकेटेड याच्यामध्ये येतंय, पण हे उदाहरण बिफोर आपण राईट टू प्रॉपर्टी वॉज मेड ऍज अ लिगल राईट, त्यावेळी फंडामेंटल राईट होता, तो त्या कॉन्टेक्स्ट मधलं ते एक्झाम्पल आहे. तर एम्प्लॉयमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये लेजिस्लेचर कॅनॉट रिमूव्ह जज आर्बिट्री. आता बघा, जजला आर्बिट्री रिमूव्ह करू शकतात का? तशा पद्धतीचा एखादा कायदा केला समजा. आता भारतामध्ये जजना रिमूव्ह करण्यासाठी काय प्रोसिजर आहे? जजला रिमूव्ह करण्यासाठी आपल्या म्हणजे कोणत्या कोर्ट मधला आहे? लोअर कोर्ट्स मधला वगैरे जज असेल तर त्याची प्रोसिजर वेगळी आहे. हायकोर्टचे, सुप्रीम कोर्टचे जज असेल तर त्याच्यासाठी वेगळे इन्क्वायरी कमिशन्स, परत लोकसभा राज्यसभा याच्यामध्ये विविध प्रकारचं मत घेतलं पाहिजे, स्पेशल मेजॉरिटी असली पाहिजे आणि त्याच्यानंतर ते. बट जर समजा लेजिस्लेचरने जजला रिमूव्ह केला आणि त्याच्यामध्ये समजा सर एखादा कायदा केला, तर तसा म्हणजे तो कायदा करूच शकत नाहीत ना. ते कायदा केला तर त्याला कलरेबल लेजिस्लेशनच्या अंडर दिलं जाऊ शकतं, किंवा आणखी वेगळ्या कुठल्या एम्प्लॉयमेंटच्या टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये सुद्धा हे एखाद्या व्यक्तीला जर एम्प्लॉयमेंट मधून रिमूव्ह करण्याचा त्यांनी डायरेक्टली कायदा केला तर तसा कायदा करू शकत नाही. ते व्यवस्थित ड्यू प्रोसेस वगैरे या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. आता याच्यामध्ये आपण अप्रोप्रिएट आणि प्रॉपर केसला बघू. केसी गजपती नारायण देव वर्सेस स्टेट ऑफ ओरिसा. या केसमध्ये काय झालेलं होतं? ओरिसाने कुठला जमीनदारी अबॉलिशन ऍक्ट, जमीनदारी अबॉलिशनचे कायदे केले होते. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की जमीनदारी अबॉलिशन ऍक्ट केला होता आणि त्या ऍक्टला त्यांनी काय सांगितलं की अग्रिरियन रिफॉर्म, म्हणजे शेतीच्या याच्यामध्ये रिफॉर्म करण्यासाठी आम्ही करतोय. पण रिअलिटीमध्ये काय झालं होतं की लॉ वॉज डेजिग्नेटेड टू अवॉइड कॉन्स्टिट्युशनल कंपन्सेशन रिक्वायरमेंट, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनने काय सांगितलं होतं की एखाद्याकडून आपण त्याची प्रॉपर्टी घेत असेल, त्याची जमीन घेत असेल तर त्याला अप्रोप्रिएट कंपन्सेशन दिलं पाहिजे. हे अवॉइड करण्यासाठी त्यांनी काय केलं? जमीनदारी अबॉलिशन कायदा केला. त्याच्यामध्ये मग परत काय म्हटलं की वेदर ऍक्ट वॉज डिस्कस अटेम्प्ट टू व्हायोलेट कॉन्स्टिट्यूशनल लिमिट. कॉन्स्टिट्यूशनचे लिमिटेशन काय की जर तुम्ही लँड घेऊ शकत असला, एखाद्याचं लँड वगैरे घेत असाल तर त्याला ड्यू कंपन्सेशन दिलं पाहिजे. सुप्रीम कोर्ट फॉर्मली रिकॉग्नाइज द डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन, आणि कोर्टने काय म्हटलं? इथे लेजिस्लेचर लॅक्स कॉम्पिटन्स, म्हणजे लेजिस्लेचरला अशा पद्धतीची गोष्ट करण्याचा कोणताही अधिकार नाही. इट कॅनॉट डू इनडायरेक्टली व्हॉट इट कॅनॉट डू डायरेक्टली, म्हणजे जे त्यांना डायरेक्टली करण्यापासून रोखलं आहे तर ते इनडायरेक्टली करू शकत नाही. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल काय आलं? सबस्टन्स ऑफ लॉ मॅटर नॉट फॉर्म, म्हणजे लॉचा सबस्टन्स काय आहे. आता फंडामेंटल राईट्स ते त्याच्याबद्दल कायदा करण्याचा अधिकार कोणाला होता? सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणण्यापेक्षा पार्लमेंटला होता, बट तो कायदा कोणी केलेला? स्टेट लेजिस्लेशनने केला होता. डॉक्ट्रिन अप्लाइज ओनली वेन कॉम्पिटन्स इज लॅकिंग, ज्यावेळी तुमचा कॉम्पिटन्स नसेल तर त्यावेळी ते डॉक्ट्रिन लावलं जातं. लिडिंग ऑथ, म्हणजे याच्यानंतर ही केस परत आता दुसरी, आता ही कामेश्वर सिंगची केस, ही एकदम पॉप्युलर टॉपची केस आहे. स्टेट ऑफ बिहार वर्सेस कामेश्वर सिंग. बिहार लँड रिफॉर्म ऍक्ट एम्ड ॲट ॲक्विजिशन ऑफ इस्टेट.
सेम बिहार लँड रिफॉर्म ऍक्ट मधून सुद्धा अक्विजिशन कंपन्सेशन प्रोव्हाइड वॉज इल्युजनरी, म्हणजे कंपन्सेशन जे त्यांना दिलं होतं ते इल्युजनरी खूप कमी प्रमाणात होतं. स्टेट राईट टू बायपास कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड. कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड काय होतं? राईट टू प्रॉपर्टी त्यावेळी फंडामेंटल राईट होता कमिशनर सिंगच्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यावेळी. म्हणजे हे केस आपल्या राईट टू प्रॉपर्टी ज्यावेळी फंडामेंटल राईट्स होता त्या कॉन्टेक्स्ट मधले आहे. वेन ऍक्ट इज कलरेबल एक्सरसाइज पॉवर. आता ह्याचा जजमेंट काय? कोर्ट स्ट्रक डाऊन द पार्ट ऑफ ऍक्ट. कोर्टने काय केलं? त्या ऍक्टचा पार्ट स्ट्रक डाऊन केला. हेल्ड दॅट लेजिस्लेटिव्ह डिस्गस्ट कॅनॉट सेव्ह अनकॉन्स्टिट्युशनल लॉ. अनकॉन्स्टिट्युशनल लॉ असेल तर तो सेव्ह केला जाऊ शकत नाही. अर्ली ऍप्लिकेशन म्हणजे हे सगळ्यात पहिलं डॉक्ट्रिन ऑफ हे होतं. परत हे 44th अमेंडमेंटच्या अगोदरचा काळ आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. परत मग आपण केसेस डिस्कस करतोय. या केसेस तुम्ही एक्झाम मध्ये अशा लिहिण्याचा प्रयत्न करा. थोडंसं डिटेलमध्ये लिहिलं तर आपल्याला मार्क्स मिळू शकतील. आर एस जोशी वर्सेस अजित मिल लिमिटेड हे केस आहे. याच्यामध्ये काय आहे की गुजरातने काय केलं? गुजरात इम्पोज अ लेवी कॉल्ड परचेसर टॅक्स. तर बघा, परचेसर टॅक्स नावाचा एक असा टॅक्स लिहिला. इन रियालिटी इट ऑपरेट्स ऍज अन अनऑथोराइज टॅक्स. म्हणजे परचेस टॅक्स असा काहीतरी अनऑथोराइज तो टॅक्स होता असं दिसलं होतं. मग ह्याच्यामध्ये काय की आता बघा, वेदर नेमिंग टॅक्स डिफरंटली सेव्स इट फ्रॉम व्हॅलिड. म्हणजे त्याला नुसतं नाव दिलं, म्हणजे कलर द्यायचा दुसरं नाव दिलं. टॅक्सचं काय नाव दिलं त्याला? परचेस टॅक्स. सुप्रीम कोर्टने काय सांगितलं? लेजिस्लेचर कॅनॉट एस्केप कॉन्स्टिट्युशनल लिमिट बाय क्लेवर ड्राफ्टिंग. म्हणजे तुम्ही खूप बुद्धिवान पद्धतीने एखादी गोष्ट ड्राफ्ट करत असाल तर तुम्ही एस्केप करू शकत नाही. म्हणजे एक्झॅक्टली डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन म्हणजे काय की तुम्ही कायद्याचा पर्पज एक वेगळा आहे, पण तुम्ही दाखवताय की नाही आम्ही कॉन्स्टिट्युशनल लिमिटमध्ये कायदा करतोय, तर त्या पद्धतीची गोष्ट करता येणार नाही. ट्रू नेचर अँड द इफेक्ट ऑफ लॉ डिटरमाइन द व्हॅलिडिटी. त्याचा ट्रू नेचर आणि इफेक्ट बघितला जाणार. आणि कलरेबल लेजिस्लेशन अप्लाय स्ट्रॉंगली इन द टॅक्सेशन मॅटर. टॅक्सेशनच्या मॅटरमध्ये कलरेबल लेजिस्लेशन हे मोठ्या प्रमाणात अप्लाय केले जाऊ शकते. परत मिनरा अमेलची केस सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पार्लमेंट अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन टू गिव्ह अनलिमिटेड अमेंडिंग पॉवर. अनलिमिटेड अमेंडिंग पॉवर. आणि क्लेमने काय सांगितलं की सुप्रिमेसी ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीची सुप्रिमेसी आहे असं बोललं होतं. वेदर अमेंडमेंट वॉज कलरेबल एक्सरसाइज ऑफ द कॉन्स्टिट्युशनल पॉवर. सुप्रीम कोर्टने काय सांगितलं? सुप्रीम कोर्टने स्ट्रिक डाऊन केली ती अमेंडमेंट आणि त्याने काय सांगितलं की अशा पद्धतीचं जर तुम्ही काम केलं तर हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन व्हायलेट होते. परत मिनरल अमेंडची केस आपण कलरेबल लेजिस्लेशनच्या याच्यामध्ये आणू शकतो. डॉक्ट्रिन अप्लायज इव्हन टू कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटला सुद्धा कलरेबल लेजिस्लेशन हे डॉक्ट्रिन अप्लाय होऊ शकतं. हा एक पॉईंट तुम्ही लिहू शकता. इट शोद दॅट कलरेबल एक्सरसाइज अप्लायज टू हायेस्ट लेवल. म्हणजे कलरेबल लेजिस्लेशन हे डॉक्ट्रिन हायेस्ट लेवलला अप्लाय होऊ शकतं. आता बघा, वेन डॉक्ट्रिन अप्लायज अँड वेन इट डज नॉट अप्लाय. कधी अप्लाय होतं? ज्यावेळी लेजिस्लेचर कॉम्पिटन्स लॅक करतात. लेजिस्लेचरकडे त्यांचा कॉम्पिटन्स नसतो, बियॉन्ड किंवा आउटसाइड देअर लिमिट करतात त्यावेळी. वेन लॉ डिस्कस्ड ऑर केमॅफॉर्ड. म्हणजे ज्यावेळी कायद्याचं स्वरूप ते थोड्याफार प्रमाणात बदलतात, आभासी पद्धतीने करतात त्यावेळी हा कायदा. आणि ते कधी अप्लाय होत नाही? लेजिस्लेचर हॅज क्लिअर कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी. म्हणजे जर लेजिस्लेचरला कॉन्स्टिट्युशनने प्रॉपर ऑथॉरिटी दिली असेल अँड लॉ इज हार्श, म्हणजे कायदा जरी हार्श असेल बट तो कॉम्पिटन्स मध्ये असेल तरी सुद्धा त्या कायद्याला आपण त्यावेळी आपण हे डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन अप्लाय करत नाही. हे थोडंसं अशा पद्धतीच्या केसला लिहिल्या पाहिजेत. आता कन्क्लुजन थोडंसं मी वाचून दाखवतो. द डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन इन्शुअर्स दॅट constitutional limitations on legislative power are not depended by form, language or clever drafting. काय काय बघायच्यात? फॉर्म, लँग्वेज और क्लेवर ड्राफ्टिंग. इट प्रोटेक्ट्स द सुप्रिमेसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. by allowing court to examine the real substance of the law rather than outward appearance. म्हणजे त्याचा रिअल सबस्टन्स बघितला जातो, आउटवर्ड अपीअरन्स बघितला जात नाही. म्हणजे कलरेबल लेजिस्लेशनच्या अंडर तुम्ही ज्या पद्धतीचा कलर देता तो कलर नाही बघणार आम्ही, तर त्याचा सबस्टन्स आणि त्याच्या आतमधला जो गाभा आहे, त्याच्या आतमधला जो कंटेंट आहे तो बघितला जातो. ओके, अशा पद्धतीचं याच्यावरती तुम्ही लिहू शकता. थोडंसं एक्सपांड करा. त्याच्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये पुढचं डॉक्ट्रिन बघूया आपण. डॉक्ट्रिन ऑफ रिपेगन्सी. तर याच्या डॉक्ट्रिन ऑफ रिपेगन्सी मध्ये काय काय आहे हे बघूया. डॉक्ट्रिन ऑफ रिपेगन्सी मध्ये काय आहे? रिपेगन्सी मीन्स इनकन्सिस्टन्सी. बघा, इनकन्सिस्टन्सी, कॉन्फ्लिक्ट और कॉन्ट्राडिक्शन्स बिटवीन टू स्टॅट्यूट. म्हणजे ज्यावेळी दोन कोणत्याही ए वर्सेस बी ह्या दोन याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वेगवेगळ्या इनकन्सिस्टन्सी येतात, कॉन्फ्लिक्ट येतात, त्यावेळी हे डॉक्ट्रिन अप्लाय केलं जातं. रिपगन्सी म्हणजे काय बघा आपलं? टू प्रोव्हिजन डिलिंग विथ द सेम मॅटर. मॅटर कसा पाहिजे? सेम मॅटर पाहिजे. टू आता हा दुसरा क्वेश्चन किंवा दुसरा पॉईंट आपण डिस्कशन करतोय बघा, लक्षात ठेवा. टू
टू प्रोव्हिजन्स डिलिंग विथ द सेम सबस्टन्स मॅटर. सेम सबस्टन्स मॅटर बद्दल जर आपण डिलिंग करत असो, डॉक्ट्रिन ऑफ रिपगन्सी अप्लाइज वेन टू लेजिस्लेचर ऑपरेटिंग इन द सेम फील्ड. फील्ड कशी असेल? सेम फील्ड प्रोड्युसेस डिफरंट और कॉन्फ्लिक्टिंग रिझल्ट. म्हणजे फील्ड सेम आहे पण कॉन्फ्लिक्टिंग किंवा डिफरंट रिझल्ट आहे. इट प्रायमरी अराइज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ सेंट्रल लॉ वर्सेस स्टेट लॉ. म्हणजे परत इथे सुद्धा सेंट्रल लॉ वर्सेस, म्हणजे ते वरच्या कलरेबल लेजिस्लेशनचं डायमेन्शन मोठं आहे, पण इथे ह्याचं डायमेन्शन कुठलं आहे रिपगन्सीचं? फक्त सेंट्रल लॉ आणि स्टेट लॉ याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. मेड अंडर द कॉन्करंट लिस्ट. आता परत बघा ह्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट, कुठलं कॉन्फ्लिक्ट आहे रिपगन्सीमध्ये? फक्त कॉन्करंट लिस्ट मधलंच कॉन्फ्लिक्ट आहे, आणि ते पण कुठल्या सेंट्रल लॉ आणि स्टेट लॉच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे. ह्याची कोराडे काय? टू लॉज कॅनॉट स्टँड टुगेदर इफ ओबिडन्स ऑफ वन लीड टू डिसओबिडियन्स. म्हणजे बघा जर दोन कायदे एकत्रित आहेत तर दोन्ही कायद्यांना पाडलं तर आपण एक कायदा पाळतोय आणि एका कायद्याचं पूर्णपणे व्हायलेशन करतोय, अशा पद्धतीचं असेल तर हे डॉक्ट्रिन आपण वापरतो. आता कॉन्स्टिट्युशनल बेसिस काय आहे बघा, आर्टिकल 254. हे लक्षात ठेवा आणि हे लिहिलंच पाहिजे आपण एक्झाम मध्ये. आर्टिकल 254 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, याच्यामध्ये द डॉक्ट्रिन इज एक्सप्रेसली एम्बोडेड इन आर्टिकल 254. परत 254 हे लक्षात आलं. वेन विच रिझॉल्व्ह कॉन्फ्लिक्ट बिटवीन द लॉ मेड बाय द पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर. म्हणजे पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर यांनी कायदा बनवलेला असेल एकाच विषयावरती, आणि तो विषय कोणता आहे? कॉन्करंट लिस्ट मध्ये असला तर. आता बघा आपण हे डॉक्ट्रिन थोडंसं बघूया. म्हणजे हे आपण आर्टिकल बघूया. आर्टिकल 254 काय आहे? आर्टिकल 254 1 मध्ये काय जनरल लॉ आहे बघा. इफ स्टेट लॉ इज रिपगन टू, म्हणजे स्टेटचा जर कायदा असेल, लॉ मेड बाय पार्लमेंट, म्हणजे स्टेटने कायदा बनवलेला आहे, तो ऑलरेडी पार्लमेंटच्या कायद्याच्या बरोबर, म्हणजे पार्लमेंट अँड एक्झिस्टिंग सेंट्रल लॉ. म्हणजे स्टेटने एखादा कायदा बनवला आणि पार्लमेंटचा त्या विषयावरती कायदा असेल ऑन अ मॅटर ऑफ कॉन्करंट लिस्ट, म्हणजे कॉन्करंट लिस्ट मधल्याच मॅटरवरती ऑलरेडी स्टेट, आपण काय म्हणू, स्टेटने एखादा कायदा बनवला ऑलरेडी, त्याच्यावरती एखादा पार्लमेंटने बनवलेला कायदा असेल, तर कोणता कायदा? सेंट्रल लॉ विल प्रिवेल. सेंट्रल लॉ शाल प्रिवेल. म्हणजे पहिल्या केसमध्ये काय? सेंट्रल लॉ प्रिवेल अँड स्टेट लॉ शाल बी वॉइड टू द एक्सटेंड ऑफ रिपगन्सी. म्हणजे जेवढ्या रिपगन्सी, जेवढ्या इनकन्सिस्टन्सी आहेत तेवढा तो स्टेटचा लॉ व्हायलेट होणार. परत लक्षात ठेवा, कॉन्करंट लिस्ट मधल्याच मॅटरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतोय आपण, बाकीच्या कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलत नाही. दिस अप्लायज वेदर सेंट्रल लॉ इज अर्लियर ऑर लेटर. म्हणजे सेंट्रल लॉ जर अगोदरचा असेल किंवा पण नंतरचा असेल तरी सुद्धा सेंट्रल लॉज प्रिवेल होणार याच्या ह्याच्यामध्ये. सेकंड बघा 354(2). आता हे थोडंसं लिहिलं तर आपल्याला जास्त एक्सप्लेनेशन करता येईल एक्झाम मध्ये किंवा जास्त चांगल्या पद्धतीने लिहिता येईल. आता ह्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे बघा, स्टेट लॉ प्रिवेल. असं स्टेट लॉ सुद्धा प्रिवेल होणार. कधी होणार आपण बघा. इफ स्टेट लॉ रिलेटेड टू द सब्जेक्ट ऑन द कॉन्करंट लिस्ट. म्हणजे स्टेट लॉ कुठला रिलेटेड टू द कॉन्करंट इज रिपगन टू अर्लियर सेंट्रल लॉ. म्हणजे सेंट्रलचा लॉ इथे कुठला आहे? सेंट्रलचा लॉ हा अर्लियर आहे, आणि त्याच्यानंतर अँड हॅज बीन रिझर्व्ड फॉर द कन्सिडरेशन ऑफ पार्लमेंट अँड हॅज रिसीव्ह प्रेसिडेंट्स असेंट. आता बघा, इफ स्टेट लॉ रिलेटेड टू द सब्जेक्ट ऑन कॉन्करंट लिस्ट इज रिपगन टू अर्लियर सेंट्रल लॉ अँड, म्हणजे बघा सेंट्रल लॉ ऑलरेडी आहे, स्टेटने कायदा बनवला याच्यामध्ये. ओके, स्टेटने कायदा बनवला आणि तो कायदा प्रेसिडेंटकडे कन्सिडरेशनसाठी पाठवलेला आहे. आता प्रेसिडेंटकडे, आपल्या प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे कन्सिडरेशनसाठी पाठवलेला आहे, आणि प्रेसिडेंटची त्याला असेंट मिळालेली आहे. आता ऑलरेडी सेंटरचा लॉ आहे, स्टेट गव्हर्नमेंटने त्या विषयावरती सेम कायदा केला. आता परत तो विषय कॉन्करंट लिस्ट मधलाच असला पाहिजे. कॉन्करंट लिस्ट वरती कोण कायदा करू शकतो? सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा आणि स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा. पण सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऑलरेडी अगोदर कायदा आहे या विषयावरती. स्टेट गव्हर्नमेंटने पुन्हा कायदा केला, प्रेसिडेंटच्या असेंटसाठी केला, प्रेसिडेंटकडे कन्सिडरेशनसाठी पाठवला. कोणी पाठवला? गव्हर्नर ऑफ द स्टेटने पाठवलेला आहे, आणि प्रेसिडेंटने त्याला असेंट दिली. तर काय होतं बघा, तर तो कायदा फक्त त्या राज्यामध्येच प्रिवेल होतो. देन स्टेट शाल प्रिवेल विथिन दॅट स्टेट. म्हणजे स्टेट लॉ शाल प्रिवेल विथिन द स्टेट. म्हणजे तो कायदा त्या त्या राज्यासाठी तो प्रिवेल होऊ शकतो. आता परत पुढची कंडिशन, प्रोव्हिजन आहे बघा, आर्टिकल 354(2) चा प्रोव्हायझो आपण जो दिलाय, पार्लमेंट रिटेन सुप्रिमसी अँड मे एनॅक्ट लॉ. म्हणजे अशा कंडिशन मध्ये पार्लमेंट काय करणार? पार्लमेंट परत न्यू कायदा करणार, न्यू ऍक्ट करणार. Parliament or amend, vary, repeal or state law any by. Thus the president assent does not permanently curtail central's power. म्हणजे बघा, आता प्रेसिडेंटने या विषयावरती कायद्याला, या कायद्यासाठी असेंट दिलेले आहे. सेंट्रल परत म्हटले की नाही बाबा, आता आम्ही परत न्यू ऍक्ट करणार आहे,
पण त्यांनी परत नियुक्त केला आणि त्या नियुक्तमध्ये हे जे प्रोव्हिजन्स आहेत हे सगळे प्रोव्हिजन याच्यामध्ये ऍड केले. तर आता कोणता ऍक्ट प्रिव्हेल होणार? आता सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा ऍक्ट प्रिव्हेल होणार. हे खूप कॉन्फ्लिक्टिंग प्रोव्हिजन्स आहेत बरं का, लक्षात ठेवा. कारण कसं की आपण म्हणतो प्रत्येक वेळी की सेंट्रल युनियन पार्लमेंट स्ट्रॉंग आहे किंवा युनियन लेजिस्लेचर स्ट्रॉंग आहे किंवा विधानसभा स्ट्रॉंग आहे, पण ह्याचं उत्तर आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल 354 किंवा कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स ची चर्चा केल्याशिवाय सांगता येणार नाही. त्याचा पर्पज अँड सिग्निफिकन्स या डॉक्ट्रिनचा काय आहे बघा. टू रिझॉल्व्ह कॉन्फ्लिक्ट बिटवीन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह पॉवर्स अँड स्टेट लेजिस्लेशन. सेंट्रल लेजिस्लेशन आणि स्टेट लेजिस्लेशन यांच्या कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करण्यासाठी हे डॉक्ट्रिन वापरलं जातं. रिफ्लेक्ट क्वाझी फेडरल नेचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं आहे? क्वाझी फेडरल आहे, पण ते पूर्णपणे फेडरल नाही. क्वाझी फेडरल म्हणजे तरी सुद्धा क्वाझी फेडरल म्हणजे काय म्हणून आपण? स्ट्रॉंग युनियन विथ फेडरल कॅरेक्टर्स. स्ट्रॉंग युनियन विथ फेडरल कॅरेक्टर त्याला क्वाझी फेडरल म्हणते. इट इन्शुर्स काय करतं बघा, युनिफॉर्मिटी ऑफ लॉ वेअर रिक्वायर्ड अँड कंट्रोल्स फ्लेक्झिबिलिटीज ऑफ द स्टेट. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं? युनिफॉर्मिटी होते आणि फ्लेक्झिबिलिटी ऑफ स्टेटची सुद्धा कंट्रोल केली जाते. त्याच्यानंतर बघा कंडिशन्स. आता हे महत्वाचं आहे बघा, कंडिशन्स फॉर द ऍप्लिकेशन ऑफ रिपगन्सी. हे कंडिशन्स कुठल्या आहेत बघा, की ज्यावेळी सेम सब्जेक्ट मॅटर असतो रिपगन्सीसाठी, बोथ लॉ मस्ट रिलेटेड टू द सेम सब्जेक्ट इन द कॉन्करंट लिस्ट. सेम सब्जेक्ट असला पाहिजे आणि कुठला असला पाहिजे? कॉन्करंट लिस्ट मधलाच असला पाहिजे. सेकंड, क्लिअर अँड डायरेक्ट इनकन्सिस्टन्सी. क्लिअर अँड डायरेक्ट, देअर मस्ट बी क्लिअर डायरेक्ट अनअवॉइडेबल कॉन्फ्लिक्ट. क्लिअर डायरेक्ट अनअवॉइडेबल कॉन्फ्लिक्ट असलं पाहिजे. परत इरिकन्सिबल कॉन्फ्लिक्ट म्हणजे याच्याकडे इनकन्सिस्टन्सी मस्ट बी ऑब्सल्युटली इरिकन्सिबल असली पाहिजे तरच आहे. डायरेक्ट कोलिशन टेस्ट. आता ही टेस्ट सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे, खाली पण आपण डिस्कस करतोय आपण दोनदा. सिच्युएशन मस्ट बी सच दॅट ओबेईंग लॉ नेसेसरली लीड टू डिसओबेईंग अदर लॉ. म्हणजे एक लॉला जर कायद्याचं जर आपण पालन केलं तर दुसऱ्या कायद्याचं आपण व्हायलेशन करतोय. म्हणजे एक येस असेल तर दुसरं नो होते, हे असलं पाहिजे. इफ बोथ कॅन ऑपरेट हार्मोनियसली रिपगन्सी डज नॉट अराइज. म्हणजे जर दोन्ही जर हार्मोनियसली होत असेल तर परत आपण डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस कन्स्ट्रक्शन लावायचं तिथे आणि त्याच्यानंतर त्याचा काही प्रॉब्लेमच होत नाही. तर बघा, हे टेस्ट ऑफ रिपगन्सी हे काय आहे? हे ज्युडिशरीने स्वतः तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यावरती पण तुम्ही डिटेल लिहू शकता थोडंसं. कोर्ट काय बघतं? वेदर बोथ लॉ ऑक्युपाईज सेम फील्ड आहे का नाही, पहिले एक गोष्ट बघितली जाते. टेस्ट कशीला होते? वेदर सेंट्रल लॉ इंटेंडेड टू बी कम्प्लीट अँड एक्झिस्टिव्ह कोड. म्हणजे कम्प्लीट आणि एक्झिस्टिव्ह कोड आहे म्हणजे अर्धवट लॉ नको, पूर्ण डिटेल्ड कायदा असला पाहिजे. असं नाही की सेंट्रलचा अर्धा आहे स्टेटचा अर्धा आहे. कम्प्लीट आणि एक्झिस्टिव्ह कोड आहे का बघितलं पाहिजे. म्हणजे डिटेल असला पाहिजे कायदा. असा अर्धवट कायदा असेल आणि म्हणजे से फॉर एक्झाम्पल कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे एक कोणता तर सब्जेक्ट आहे, से फॉर एक्झाम्पल त्याच्यावरती 1, 2, 3 विषयावरती सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आपल्या पार्लमेंटने कायदा केलाय. आता हे 4, 5, 6, 7 असे सब्जेक्ट राहिलेले आहेत ज्याच्यावरती कोणतीच कायदा केला नाही. आणि ह्याच्यावरती जर स्टेट गव्हर्नमेंटने कायदा केला तर तो चालेल का? येस, चालू शकेल. हा, बट परत सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आपली युनियन पार्लमेंट काय करू शकते? पुन्हा 7 विषयावरती कायदा करू शकते आणि मग तो कायदा त्याचा व्हॅलिड होऊ शकतो. ओके, सो कसा पाहिजे? कम्प्लीट आणि एक्झिस्टिव्ह कोड असला पाहिजे तरच ते त्याला. वेदर इनकन्सिस्टन्सी इज सबस्टॅन्शियल नॉट मेअरली इन्सिडेंटल. म्हणजे परत इन्सिडेंटल इन्क्रोचमेंट आपण अलाव करतोय, कोणतं डॉक्ट्रिन आहे तुम्ही सांगू शकाल याच्यामध्ये, हे बघू शकतो आपण. परत केस लॉ बघा, ही केस लॉ एम करुणानिधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1979. करुणानिधी कोण होते बघा, सांगा तुम्ही, मी सांगणार नाही. परत करुणानिधी एक खूप मोठं नाव आहे साऊथ इंडियन पॉलिटिक्स मधलं. परत करुणानिधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1979 ची केस आहे बघा. याच्यामधून की प्रिन्सिपल कर, रिपगन्सी अलाइज वेन प्रोव्हिजन ऑफ सेंट्रल अँड स्टेट लॉ आर फुल्ली इनकन्सिस्टन्स ऑर इरिकन्सिबल. म्हणजे फुल्ली इनकन्सिस्टंट वरतीच आपण डिस्कस केले. सेंट्रल लॉ प्रिव्हेल म्हणजे त्यावेळी काय होईल? सेंट्रल लॉ प्रिव्हेल, स्टेट लॉ बिकम वाईड टू एक्सटेंड ऑफ रिपगन्सी. म्हणजे जेवढ्या एक्सटेंट मध्ये केवढ्या एक्सटेंट मध्ये वाईल्ड करणार, जेवढे कॉन्फ्लिक्टिंग प्रोव्हिजन्स आहेत, डिफरन्सेस आहेत तेवढं. ह्याच्यामधून इम्पॉर्टंट, इफ स्टेट लॉ रिसिव्ह प्रेसिडेंटल असेंट्स अंडर आर्टिकल 254(2) म्हणजे प्रेसिडेंटचे असेंट मिळालं, स्टेट लॉ प्रिव्हेल्स इन दॅट स्टेट. म्हणजे जर 254(2) च्या अंडर आपण वरती बघितलं प्रेसिडेंटचे असेंट जर मिळाले असेल तर तो कुठे प्रिव्हेल करतो? स्टेटमध्येच, तेवढ्या स्टेटमध्ये प्रिव्हेल. इफ स्टेट लॉ इज सबस्टॅन्शियल विथ इन द स्टेट लिस्ट, इन्सिडेंटल इन्क्रोचमेंट इन टू द सेंट्रल गव्हर्नमेंट इज अंडर पर. म्हणजे स्टेट लॉ जर
स्टेट लिस्ट मधला बघा, स्टेट लिस्ट मधला असेल तर स्टेट गव्हर्नमेंटच कायदा करू शकणार त्याच्यावरती. थोडंफार इन्क्रोचमेंट आपण परमिशन करतो, पण मोठ्या प्रमाणात जास्त इन्क्रोचमेंट आपण अजिबात परमिट करत नाही. आता ते पण परत डॉक्ट्रिन ऑफ पिक्स अँड सबस्टन्स मध्ये आपण बघितलं होतं की थोडेसे इन्सिडेंटल इन्क्रोचमेंट अलाव आहे. तर म्हणजे आता परत सगळे डॉक्ट्रिन सुप्रीम कोर्ट काय फक्त आपण एकच डॉक्ट्रिन लावत नाही, तर पूर्ण डॉक्ट्रिन्स लावून ते जजमेंट देत असतात. सो धिस लेट डाऊन द कॉम्पिटन्स टेस्ट ऑफ रिपेगन्सी. आपण परत ते 3 एलिमेंट वरती बघितलेले तेच टेस्ट आहे. परत पुढची केस बघा, भारत हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड वर्सेस स्टेट ऑफ आसाम 2004 ची केस आहे. इफ टू एनॅक्टमेंट्स ऑपरेट इन डिफरंट फील्ड. जर डिफरंट फील्ड असतील तर काय असलं पाहिजे सांगा बघू बरं. डिफरंट फील्ड असेल तर हे डॉक्ट्रिन लागू होतं का, तो कायदा वाईड होईल का, हे तुम्ही सांगा. डू नॉट इन्क्रोच अपॉन इच अदर. एकमेकांच्या विरोधात नाहीत, एकमेकांच्या अधिकार क्षेत्रात जात नसतील तर देर इज नो रिपेगन्सी. मेअर ओव्हरलॅप इज नॉट सफिशियंट. कॉन्फ्लिक्ट मस्ट बी रिअल अँड डायरेक्ट. ते कॉन्फ्लिक्ट कसं पाहिजे, रिअल आणि डायरेक्ट असेल तरच त्याला आपण हे प्रिन्सिपल लावू शकतो, अदरवाईज हे प्रिन्सिपल आपण लावू शकणार नाही. पुढची केस बघूया आपण, दीपचंद वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश 1959 ची केस आहे. दीपचंद वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश 1959 ची केस आहे. when both central and state law occupy in the same field and are inconsistent. परत ह्याच्यामध्ये बघा, सेंट्रल आणि स्टेट लॉ दोन गोष्टी आहेत, ऑक्युपाय कुठे आहे, सेम फील्ड आहे, इनकन्सिस्टंट आहे. हे लिहिताना पण असंच लिहिलं, थोडंसं लिहिलं तर आपल्याला एक्झामिनरला व्यवस्थित समजू शकतं. स्टेट लॉ बिकम्स वाईड टू द एक्सटेंड ऑफ रिपेगन्सी. म्हणजे स्टेट लॉ पूर्णपणे वाईड नाही. स्टेट लॉ मध्ये समसे एक्झाम्पल असा असेल की हा युनियन म्हणजे पार्लमेंटने बनवलेला असेल आणि हा स्टेटने बनवलेला असेल. याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे प्रोव्हिजन आहेत असं आपण कन्सिडर करू. आणि स्टेटने बनवलेले 1 ते 8 आहेत, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 असे प्रोव्हिजन्स आहेत. तर ह्याच्यातले पहिले 8 पर्यंतचे प्रोव्हिजन कॅन्सल करू. 9, 10, 11, 12, 15 हे जे आहेत हे ऑपरेटिव्ह ठेवूया ना आपण. कन्सिस्टंट केवढे करायचे आहेत, जेवढ्यांच्या मध्ये कॉन्फ्लिक्ट येतोय तेवढेच फक्त हे युनियनचे. मग इथे कसं होणार, या स्टेटमध्ये कसं लागू होणार बघा. या स्टेटमध्ये 1 to 8 प्रोव्हिजन हे युनियनने ज्या पद्धतीचे केले त्याच्या, आणि 9 to 15 हे प्रोव्हिजन कुठले असणार, हे स्टेटने केलेले असते. हे कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतोय आपण, फक्त कॉन्करंट लिस्टच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतोय. आणि हे असंच या केसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. हे एक अर्लिस्ट आहे. परत बघा, टीकारामजी वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश 1956 अर्लीची केस आहे. रिपेगन्सी अरायजेस when both laws related to the concurrent list. परत concurrent if falls under the different list. म्हणजे परत हे ज्यावेळी बाहेरच्या डिफरंट लिस्ट मध्ये असेल तर हे प्रिन्सिपल अजिबात अप्लाय होतच नाही. आता परत एक एक्झाम्पल छोटंसं देऊया, म्हणजे परत हे एक्झाम्पल पण काय डिस्कस करण्याची गरज नाही. पण बघा याच्यामध्ये काय कॉन्फ्लिक्ट असला पाहिजे. सेंट्रल लॉ तर त्याच्यात सेंट्रल लॉ प्रिव्हेल होतो आणि स्टेट लॉ वाईड होतो. परत प्रेसिडेंटल असेंटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण बोललोय. हे कन्क्लुजन मध्ये थोडंसं लिहिण्यासाठी मी एक सांगतोय की द डॉक्ट्रिन ऑफ रिपेगन्सी इन्शुअर्स लेजिस्लेटिव्ह हार्मोनी. लेजिस्लेटिव्ह हार्मोनी म्हणजे कोणाची, पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर. म्हणजे पार्लमेंट अँड विधानसभा ह्यांची हार्मोनी असते. परत कोणती लिस्ट आहे, कॉन्करंट लिस्टच्या बाबतीतच बोलतोय फक्त. कॉन्स्टिट्युशनल सुप्रिमसी ऑफ पार्लमेंट. कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुणाची सुप्रिमसी आहे, पार्लमेंटची. कारण का आपल्या देशामध्ये क्वाझी फेडरलिझम. आपण बॅलन्स बिटवीन सेंट्रल अँड स्टेट रिलेशन. सेंट्रल अँड स्टेट रिलेशन मध्ये आपण थोडासा बॅलन्स होतोय. आर्टिकल 354 ऍक्ट ऍज अ कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन मेकॅनिझम. आर्टिकल 354 ऍक्ट ऍज अ कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन मेकॅनिझम इन India's quasi-federal system. Quasi-federal system मध्ये येतं. Court applies the doctrine cautionly, preferring harmonious construction over invalidations. म्हणजे परत कोर्ट फक्त एकच डॉक्ट्रिन बघत नाही, तर कोर्ट सर्व डॉक्ट्रिनचा एक्झाम्पल घेतो. आज आपण कलरेबल लेजिस्लेशन आणि डॉक्ट्रिन ऑफ रिपेगन्सी हे 2 डॉक्ट्रिन आपण डिस्कशन केलेत. होप एक्झाम मध्ये तुम्ही अशा पद्धतीचे लिहाल.